भरती जाहिरात 2026. जाहिरात प्रसिद्ध 5 मार्च 2026. ऑनलाईन अर्ज सुरू 5 मार्च 2026. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2026. समाज कल्याण विभाग भरती 2026. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज कल्याण विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग समाजातील दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवतो. या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील युवक युवतींना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीची मुख्य माहिती. विभाग: समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन. नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हे. अर्ज पद्धत: ऑनलाईन. भरती प्रकार: कायमस्वरूपी सरकारी नोकरी. एकूण पदसंख्या: अंदाजे 1350 अधिक पदे. उपलब्ध पदे: या भरती अंतर्गत खालील पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाऊ शकते: कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, समाज कल्याण निरीक्षक, सहाय्यक अधीक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालयीन सहाय्यक, संगणक ऑपरेटर, सामाजिक कार्य सहाय्यक, प्रकल्प समन्वयक. प्रत्येक पदासाठी कामाचे स्वरूप वेगवेगळे असेल. काही पदांवर कार्यालयीन काम, कागदपत्रे व्यवस्थापन, योजना अंमलबजावणी तसेच नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम करावे लागेल. शैक्षणिक पात्रता. पदानुसार खालील पात्रता आवश्यक असू शकते: 10वी पास बहुउद्देशीय कर्मचारी, 12वी पास लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, पदवीधर, निरीक्षक, अधीक्षक. काही पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. वयोमर्यादा. किमान वय 18 वर्षे, कमाल वय 38 वर्षे. वयोमर्यादेत सवलत: SC सेम 5 वर्षे, OBC 3 वर्षे. दिव्यांग शासन नियमांनुसार. वेतन. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाईल: 24,000 रुपये ते 79,000 रुपये प्रति महिना. याशिवाय खालील भत्ते दिले जातील: महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा. अर्ज शुल्क. अर्ज करताना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल: ओपन -500 रुपये, OBC EWS -400 रुपये, SC सेंट -300 रुपये, दिव्यांग -200 रुपये. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. निवड प्रक्रिया. उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल: 1 लेखी परीक्षा, 2 कौशल्य चाचणी टायपिंग कम्प्युटर टेस्ट, 3 कागदपत्र पडताळणी, 4 अंतिम मेरिट लिस्ट. आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: आधार कार्ड, 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला. महत्त्वाच्या तारखा. अर्ज सुरू 5 मार्च 2026. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2026. प्रवेशपत्रक नंतर जाहीर, परीक्षा नंतर जाहीर. अर्ज कसा करावा? उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज करावा: 1 अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 2 रिक्रुटमेंट विभागावर क्लिक करा. 3 समाज कल्याण विभाग भारती 2026 निवडा. 4 अर्ज फॉर्म भरा. 5 कागदपत्रे अपलोड करा. 6 अर्ज शुल्क भरा. 7 फॉर्म सबमिट करा. महत्त्वाच्या सूचना. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल. अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवावी.